माजी मंत्री धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा हा शासकीय बंगला रिकामा करणार असल्याची सूत्रांकडून आता माहिती मिळतेय। मार्च महिन्यात धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता, परंतु अद्याप त्यांनी सातपुडा या त्यांच्या शासकीय बंगल्याचा ताबा सोडलेला नव्हता। मात्र आता 30 सप्टेंबरपर्यंत ते या बंगल्याचा ताबा सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगल्याचा ताबा सोडल्यानंतर या बंगल्याचा ताबा मंत्री छगन भुजबळ यांना दिला जाणार असल्याची माहिती मिळते। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। मीनाक्षी, आता 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला रिकामा करणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर तो बंगला छगन भुजबळ यांना दिला जाणार असल्याचंही समजतंय। काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? निश्चितच आपण पाहतोय की 30 सप्टेंबर पर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला हा रिकामा करणार असल्याची सध्या माहिती मिळत आहे। मार्च महिन्यामध्ये आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता आपल्या मंत्रिपदाचा आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे अद्यापही तिथे सातपुडा बंगला जो आहे तो त्यांच्याच ताब्यामध्ये आहे। यानंतर आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा हा संपूर्णतः खाता जो आहे किंवा हे पद जे आहे ते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर शासकीय निवासस्थान आपण पाहतोय की धनंजय मुंडेंचा सातपुडा बंगला हा खऱ्या अर्थानं छगन भुजबळ यांना दिला जाणार आहे। पण मात्र मागच्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडला नसल्यामुळे छगन भुजबळ यांना या बंगल्याची प्रतीक्षा आहे। मात्र अखेर आता छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून अशी माहिती मिळते 30 तारखेपर्यंत धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्याचा ताबा सोडणार असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे या दरम्यान अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले होते। खरं तर मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 ते 20 दिवसातच मंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सोडणं आवश्यक असतं, पण धनंजय मुंडे यांनी तसं काही केलेलं दिसलं नाही आणि त्याबाबत जे आहे ते विविध चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे एकूणच आता जी माहिती मिळते 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरीसपर्यंत धनंजय मुंडे आपला शासकीय जे निवासस्थान देण्यात आलेला आहे सातपुडा बंगला हा रिकामा करतात की नाही आणि हा बंगला आता छगन भुजबळांच्या ताब्यामध्ये कोणत्या तारखेला नेमकं जातं याकडे सतत सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। धनंजय मुंडे 30 सप्टेंबरला सातपुडा बंगला हा सोडणार असल्याची आता माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि 30 सप्टेंबरला जर धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला सोडला तर मग तो नंतर मंत्री छगन भुजबळ यांना दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्या सोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, आता छगन भुजबळ यांना 30 सप्टेंबर पर्यंत कदाचित ताबा मिळू शकतो सातपुडा बंगल्याचा। धनंजय मुंडे सातपुडा बंगला 30 सप्टेंबर पर्यंत रिकामा करू शकतात, ताबा सोडू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? ऐकून बरं वाटलं की धनंजय मुंडे आता ताबा सोडतायत, पण मला खास जाणून हे घ्यायचंय की जे दंड त्यांच्याकडनं जो वसूल करायचा आहे तो सरकारने केलाय की नाही। कारण पूर्णच्या पूर्ण त्यांच्याकडनं जो दंड आहे तो देखील वसूल झाला पाहिजे आणि यापुढे सरकारने असा याला आपण मराठी भाषेत थेर म्हणतो असे कुठल्याही मंत्र्याचे थेर केले नाही पाहिजेत। ज्या मंत्र्याचं रेजिग्नेशन झालं, राजीनामा झाल्याबरोबरच त्यांच्याकडनं त्यांचा शासकीय बंगला हा खाली झालाच पाहिजे आणि जर ते आत्ताचा जो ओव्हरस्टे आहे त्याचा सगळाच्या सगळा दंड हा सरकारने वसूल केलाच पाहिजे, नाही केला तर परत आपल्याला त्याच्यावर लढावं लागेल। ठीक, अंजलीजी खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।